ब्राह्म समाज, व्याख्याने व समाज सुधारणा. प्रथम ईश्वर लाभ, नंतर लोकशिक्षण. नरेंद्र व त्याचे मित्र पंचवटीच्या पारावरून खाली उतरून श्री रामकृष्णांजवळ येऊन उभे राहिले. श्री रामकृष्ण त्यांच्याशी बोलत बोलत दक्षिणेस तोंड करून आपल्या खोलीकडे पावले टाकीत आहेत. ते म्हणाले, डुबी घेतल्यास मगर धरू शकेल, पण अंगाला हळद माखल्यास मगर शिवणार सुद्धा नाही. हृदयरत्नाकराच्या अगाध जलात कामादी 6 मगर आहेत, पण विवेक वैराग्यरूपी हळद अंगाला चोपडल्यास ते तुमच्या वाटेसही जाणार नाहीत. पांडित्याला अन लेक्चरांना काय जाळायचं आहे, जर विवेक अन वैराग्य अंगी बाणत नसेल तर? ईश्वर सत्य, बाकी सारं अनित्य, तोच वस्तू, इतर सर्व अवस्तू. यालाच म्हणतात विवेक. हृदयाच्या देव्हाऱ्यात आधी त्याची प्राणप्रतिष्ठा करा. व्याख्यानं, लेक्चर त्यानंतर वाटलं तर द्या. ब्रह्म ब्रह्म घोकून काय फायदा? विवेक वैराग्याच्या नावानं शून्य असेल तर वायफळच, शंख फुकण्यासारखं नव्हे का ते? एका खेड्यात पद्मलोचन नावाचा एक पोरगा होता. लोक त्याला पोदो म्हणून हाक मारीत. गावात एक जुनाट पडकं देऊळ होतं. आत देवाची मूर्ती वगैरे नाही. मंदिराच्या पडक्या भागांवर वड, पिंपळ आदी नाना प्रकारची झाडं झुडपं उगवलेली. गाभाऱ्यात वटवाघुळांची विष्ठा. मंदिरात लोकांचं जाणं येणं अर्थातच नव्हतं. एके दिवशी 3 सांजा उलटल्यानंतर थोड्याच वेळानं गावातील रहिवाशांच्या कानी शंखाचा आवाज पडला. देवळाच्या बाजूनं सारखा भो भो शंख वाजतो आहे. बिचाऱ्या गावकऱ्यांना वाटलं की न जाणो कुणी देवाची मूर्ती बसवली असेल अन आता संध्यारती होत असावी. पोरं सोरं, म्हातारे कोतारी, बायका माणसं झाडून सगळे तडक धावत पळत जाऊन मंदिरासमोर दाखल. इच्छा ही की देवाचं दर्शन घ्यावं नि आरती बघावी. त्यांच्यापैकी एकानं हळूच मंदिराचं दार लोटून आत डोकवून पाहिलं, तर काय, पोदो बुवांची स्वारी एका बाजूला उभी राहून शिरा ताणून ताणून उगाच शंख फुकते आहे. देवमूर्तीचा पत्ता नाही की देवळाची झाडझूड नाही. सगळीकडे वटवाघुळांची विष्ठा पसरलेली. तेव्हा तो ओरडून म्हणतो, अरे, तुझ्या देवळात माधव कुठे आहे? पोदो फुकाच शंख फुकून तू कोण हुल्लड उठवून दिलीस ही? इथे 11 वटवाघुळे रात्रंदिवस घिरट्या घालत आहेत की रे? हृदय मंदिरात जर माधवाची प्रतिष्ठा करण्याची मनीषा असेल, भगवान लाभ करू इच्छित असाल, तर नुसतं भोभो करून व्यर्थ शंख वाजवण्यात काय हाशील? आधी हवी चित्तशुद्धी. मन शुद्ध झाल्यास भगवान त्या पवित्र आसनावर येऊन विराजतील. चहूकडे वटवाघुळांची विष्ठा विखुरलेली असल्यास माधव आवाहन स्वीकारणार नाही. 11 वटवाघुळं म्हणजे 11 इंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय आणि 11वं मन. पहिल्या प्रथम माधवाची प्रतिष्ठा, त्यानंतर इच्छा असल्यास व्याख्यानं द्या अन लेक्चर जोडा. आधी डुबी द्या. डुबी देऊन रत्न हस्तगत करा, मग इतर कामांची गोष्ट. डुबी द्यायला कुणीच तयार नाही. साधना नाही, भजन नाही, विवेक वैराग्य नाही. कुठं 4-2 वाक्य कानावरून जाण्याचाच उशीर की उठली स्वारी लेक्चर जोडायला. लोकांना शिकवणं फार कठीण गोष्ट. परमेश्वराचं दर्शन घडल्यानंतर मग जर कुणाला त्याचा तसा आदेश मिळेल तरच लोकांना शिक्षण देणं जमेल.
अविद्यारूपिणी स्त्री खरी खरी भक्ती असल्यास सारेच वश होतात. बोलता बोलता श्री रामकृष्ण उत्तरेकडील पडवीच्या पश्चिम भागात येऊन उभे राहिले. मणी जवळच उभे होते. श्री रामकृष्ण वारंवार म्हणता आहेत, अंगी विवेक वैराग्य नसल्यास भगवंताची प्राप्ती होणे शक्य नाही. मणी विवाहित, अगदी कासावीस होऊन विचार करीत आहे, मग आपलं कसं होणार? वय 28, कॉलेजात जाऊन थोडे बहुत इंग्रजी शिक्षण झालेले. विचार करीत आहेत, विवेक वैराग्य म्हणजे काय? कामिनी कंचनाचा त्याग. मणी श्री रामकृष्णांना उद्देशून म्हणाले, बायको जर म्हणेल तुम्ही माझ्याकडे पाहत नाही, अशानं मी जीव देईन, तर मग कसं हो? श्री रामकृष्ण गंभीर स्वराने म्हणाले, त्याग करावा असल्या बायकोचा की जी ईश्वर प्राप्तीच्या मार्गावर काटे रोवते. मग आत्महत्या करो की आणखी काय हवे ते करो. ती ईश्वराच्या मार्गात विघ्न आणते ती अविद्यारूपिणी स्त्री होय. गंभीर विचारात मग्न होऊन मणी भिंतीला टेकून एका बाजूला उभे राहिले. नरेंद्र आदी भक्त देखील क्षणभर स्तब्ध होऊन गेले. श्री रामकृष्ण त्यांच्याबरोबर बोलता बोलता मध्येच अकस्मात मणींजवळ येऊन त्यांना एकीकडे हलक्या आवाजात सांगू लागले, पण लक्षात ठेवा, ज्याची ईश्वरावर मनापासून भक्ती आहे त्याला सारेच जण वश होतात. मग तो राजा असो, दुष्ट माणूस असो की बायको असो. स्वतःमध्ये अशी भक्ती असल्यास पत्नीला देखील क्रमाक्रमाने ईश्वर प्राप्तीच्या मार्गास लावू शकेल. तो स्वतः पतीच जर चांगला असेल तर त्याचं पाहून ईश्वराच्या इच्छेनं पत्नी सुद्धा चांगली होऊ शकेल. बिचाऱ्या मणींचा जीव भांड्यात पडला. आतापर्यंत ते आपल्याशीच गिरवीत होते, करो नका आत्महत्या, मला काय त्याचं, करो नका आत्महत्या, मला काय त्याचं. मणी श्री रामकृष्णांना उद्देशून म्हणाले, संसारात भय फार. श्री रामकृष्ण मणी नरेंद्र आदी वगैरेंना उद्देशून म्हणाले, तरीच चैतन्य देव म्हणून गेलेत, ऐक ऐक नित्यानंद भाई, संसारी जीवांना कधी गती नाही. आणखी एके दिवशी श्री रामकृष्ण मणींना एकांतात म्हणाले होते, ईश्वराठाई शुद्ध भक्ती नसेल तर काही गती नाही. कोणी जर ईश्वर लाभानंतर मग संसारात वावरेल तर मग त्याला कसलंच भय नाही. अधूनमधून एकांतात साधना करून कुणी जर शुद्ध भक्तीचा लाभ करून घेऊ शकेल तर संसार करण्यात त्याला कोणतंच भय नाही. चैतन्य देवाचे संसारी भक्त देखील होतेच की. ते संसार अर्थात नुसता नावाचाच करीत, अनासक्तपणे राहत असत. देवदेवींची पूजा आरती आटोपून नैवेद्य दाखवून होताच 2 प्रहराचा चौघडा वाजू लागला. भगवंताच्या विश्रांतीचा समय. श्री रामकृष्ण जेवायला बसले. नरेंद्र आदी भक्तगण आजही श्री रामकृष्णांसमवेत प्रसाद ग्रहण करणार आहेत. आपण आत्ता ऐकत होतात लेखक श्री महेंद्रनाथ गुप्त उर्फ श्री म लिखित श्री रामकृष्ण कथामृत या मूळ बंगाली स्मृती ग्रंथाचा स्वामी शिवतत्वानंद यांनी केलेला मराठी अनुवाद श्री रामकृष्ण वचनामृत. चित्रामृतच्या प्रस्तुत श्री रामकृष्ण वचनामृतचे वाचन केले आहे मोहिनीराज भावे यांनी.